नमस्कार मंडळी. तुमच्या आमच्या सर्वांच्याच वेळेला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक गोष्ट ही ठरलेल्या वेळी ठरलेल्या क्षणीच होत असते हे आपल्याला अनेकदा जाणवलंय. अशाच एका आनंदाच्या क्षणी सुश्री फाउंडेशन तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलंय आणि ते तुम्हाला आवडेल याची आम्हाला खात्री आहे. महेंद्र वाघ लिखित आणि भारतीय विचारसाधना पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ऋणानुबंध रक्ताचे या पुस्तकातील ललित लेखाचे अभिवाचन आज आपण ऐकणार आहोत. वाचक स्वर आहे अभिनेत्री माधवी सोमण यांचा. लेखाचं नाव आहे सामान्यातील असामान्यत्व. रक्तपेढीच्या रक्तदाता विश्राम कक्षामध्ये बसलं की एकापेक्षा एक अवलियांच्या भेटी होतात. कधी या प्रसिद्ध आसामी असतात तर बऱ्याच वेळा प्रसिद्धीचा झोत ज्यांच्या जवळून देखील कधी गेलेला नाही असे वरकरणी सामान्य पण आतून मात्र असामान्य असलेले सज्जनही भेटतात. अशाच एका सामान्य वाटणाऱ्या असामान्य व्यक्तीची झालेली भेट चांगलीच लक्षात राहिलेली आहे. स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्या सर्वच रक्तदात्यांची अंतःप्रेरणा तीव्र असते हे तर खरंच आहे. पण तरीही कुठलंही रक्तदान शिबिर लागलेलं नसताना किंवा कुणीही सांगितलेलंही नसताना आज रक्तदान करायचंय असं स्वतः ठरवून प्रत्यक्ष रक्तपेढीत येऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचं मला विशेष कौतुक वाटतं. स्वतःचा वाढदिवस अथवा लग्नाचा वाढदिवस अत्यंत काटेकोरपणे रक्तदान करूनच साजरा करणाऱ्या सर्व रक्तदात्यांची त्यामागील प्रेरणा ही खरोखरच गौरवास्पद आहे, अभिनंदनीय आहे. वर ज्या लक्षात राहिलेल्या भेटीचा उल्लेख केला त्या प्रसंगातील रक्तदाताही खास रक्तदान करण्यासाठी रक्तपेढीत आला होता. वयानं 35च्या आसपास, अंगावर साधे कपडे, शरीर यष्टी काटक आणि व्यक्तिमत्वाचा भाग असलेलं चेहऱ्यावरील हास्य असा हा रक्तदाता रक्तदानापूर्वीचा फॉर्म भरत असतानाच मी तिथे प्रवेशलो. स्वाभाविकपणे आमच्या काही गप्पा झाल्या. पहिल्या 1-2 प्रश्नातूनच हा तरुण उत्तर प्रदेशातील प्रयागचा असल्याचं समजलं. त्यामुळे आमच्या संवादाची गाडी हिंदी रुळावर चढली. यानंतर झालेल्या बोलण्यातून हे लक्षात आलं की तो रस्त्यावर कपड्यांची विक्री करणारा एक फिरता विक्रेता आहे. शिक्षण जेमतेम 10वी पर्यंत झालेलं. रक्तदानासारख्या कर्तव्याबाबतचं जागरण होण्यास शिक्षण हा तर राजमार्ग आहे. त्यामुळेच बहुतेक रक्तदात्यांमध्ये सुशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे हे खरंच. पण रूढार्थानं उच्च शिक्षित नसताना देखील, शिवाय व्यवसायाचं स्वरूप असं की त्यातूनही यासंबंधीची माहिती अथवा जागरण होण्याची सुतराम शक्यता नाही, असं असतानाही स्वतः रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्यामागची ह्याची प्रेरणा काय असावी असा स्वाभाविक प्रश्न माझ्या मनात आल्या वाचून राहिला नाही. थोडा अंदाज घेऊन मी जेव्हा त्याला याबद्दल विचारलं तेव्हा हसत हसत तो म्हणाला, देखिए भाई साहब, हर किसी का ये फर्ज है कि जो भी अपने पास देने लायक है वो इस समाज के लिए देते रहना चाहिए. अब हम तो पैसे वाले हैं नहीं, फिर भी किसी की जान बचा सके ऐसी देने लायक चीज तो हमारे पास भी है. तो ये देने में दिक्कत क्या है? बस हम यही सोचकर रक्तदान करते हैं. खूप थोडक्यात त्यानं फार महत्वाचं तत्वज्ञान सांगितलं होतं. रक्तदान ही एक ऍक्टिव्हिटी म्हणून तो करत नव्हता, तर आपल्याला जे जे शक्य आहे ते समाजासाठी दिलं पाहिजे या भावनेनं तो रक्तदान करत होता. हा संस्कार त्याच्याकडे रक्तातूनच आला असावा. शिक्षणाद्वारे होऊ घातलेले रक्तदान प्रबोधन तर महत्वाचं आहेच, पण हा समाज माझा आहे आणि त्याकरता मी रक्तदान केलं पाहिजे अशी भावना जर संस्कारातूनच आली तर कदाचित बाकी कुठल्या शंका या बाबतीत राहणारच नाहीत. हा साधा सरळ मनाचा रक्तदाता खरोखरीच मला अंतर्मुख करून गेला हे नक्की. दुसरा एक प्रसंग मी अनुभवला तो एका रुग्णाच्या बाबतीत. रक्तपेढीतून रक्तघटक घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातलगास जर आर्थिक अडचण असेल तर त्यांना योग्य सवलत मिळावी याकरता अधिकाऱ्यांकडे पाठवलं जातं व त्यानंतर या रुग्णाबाबत आवश्यक ती माहिती घेऊन त्यास उचित सवलतही दिली जाते. अशाच एका व्यक्तीला मी माझ्या कक्षाजवळील जिन्यावर बसलेल्या स्थितीत पाहिलं.
मी तेव्हा रक्तपेढीतच अन्यत्र कुठेतरी गेलेलो होतो आणि सवलतीबाबत विचारण्यासाठी हा मध्यमवयीन गृहस्थ माझीच वाट पाहत तिथे बसलेला होता. त्यांना तिथे पाहिल्यावर चटकन मी त्यांना आत बोलावलं आणि त्यांच्या अडचणीबाबत विचारणा केली. साधारणतः आर्थिक परिस्थिती किंवा आजाराचं स्वरूप यानुसार सवलतींची अपेक्षा करणारे गरजू बऱ्याचदा भेटायला येतातच आणि अर्थातच अशा सर्वांना शक्य तितकी मदत करण्याचाही प्रयत्न रक्तपेढी करतेच. त्यामुळे अशाच प्रकारची काही सवलत यांना हवी असेल असाच माझा अंदाज होता. पण या गृहस्थांना मात्र सवलतीची अपेक्षा नव्हती हे त्यांच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं. सध्या माझ्याकडे काही पैसे कमी आहेत, त्यामुळे आत्ता आपण रक्तपिशवी द्यायला सांगा. उरलेली रक्कम मी संध्याकाळी आणून देईन, असं या गृहस्थांनी मला सांगितलं. अर्थात असं करायला काहीच अडचण नव्हती, पण मी मुद्दामच रुग्णाबाबत आणि या गृहस्थांच्या आर्थिक स्थितीबाबत चौकशी केली. एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉयचं काम करणारा हा गृहस्थ होता व त्याची सख्खी भावजय ससून रुग्णालयात दाखल झालेली होती. या आपल्या वहिनीसाठीच रक्ताची पिशवी घ्यायला ही व्यक्ती आलेली होती. त्याने सवलतीची मागणी केलेली नसली तरी सवलत द्यायला काहीच हरकत नाही, किंबहुना जरूर सवलत द्यावी अशाच प्रकारची ही मागणी होती. त्यामुळे त्यांना बाकी काहीही न विचारता मी स्वागत कक्षास फोनवरूनच या गृहस्थास उरलेल्या सर्व रकमेची सवलत देण्याची सूचना देऊन टाकली. हे कदाचित अनपेक्षित असल्यानं तो गृहस्थ एकदम उठून उभा राहिला आणि कृतज्ञतापूर्वक स्वरात म्हणाला, सर, सवलत दिली नसती तरी चाललं असतं. मी संध्याकाळी आणूनच देणार होतो पैसे. यावर मी काय बोलणार. मी इतकंच म्हणालो, अहो यात फार मोठं काही नाहीये. तुम्ही जरी सवलत मागितलेली नसली तरी आम्ही आमच्या धोरणानुसारच ही सवलत दिली आहे. अजिबात अपेक्षा नसताना मिळालेल्या सवलतीबद्दल मनापासून आभार व्यक्त करीत तो मनुष्य निघून गेला. हा प्रसंग मला वेगळा वाटण्याचं कारण म्हणजे ज्या आर्थिक पार्श्वभूमीतून ही व्यक्ती आलेली होती त्यापेक्षा अधिक चांगल्या आर्थिक स्तरातीलही अनेक जणांनी यापूर्वी सवलतीसाठी विचारणा केल्याचं किंवा सवलतीवर हक्क सांगितलेल्याचाही मी अनेकदा पाहिलेलं आहे. त्यातील बऱ्याच जणांना शक्य तितकी मदतही केली होती. पण इथे मात्र सवलतीसाठी पात्र असणारी व्यक्ती सवलतीची मागणी करणं तर सोडाच, पण उरलेले पैसे आणून देतो, नक्की देतो असं आश्वासन देत होती. शिवाय सवलत दिल्यानंतरही सवलत नसती तरी चाललं असतं हे त्यानं मला बोलून दाखवलं होतं. माझ्या दृष्टीनं हे विशेष होतं. खरं तर सुरुवातीला उल्लेख केलेला उत्तरेतला रक्तदाता किंवा ही दुसऱ्या प्रसंगातली व्यक्ती हे दोघेही अशा स्तराचे प्रतिनिधी आहेत जे सामान्यतः कायमच दुर्लक्षणीय असतात. त्यांचा विचार कुठेही प्राधान्याने होताना दिसत नाही. मात्र ह्या दोघांमधील मला अनुभवायला मिळालेले गुण हे मात्र भल्याभल्यांमध्येही आढळत नाहीत. आपल्या सामान्यत्वाची जाण ह्या दोघांनाही पुरेपूर होती, पण त्यांच्या या सामान्यत्वामध्येही एक असामान्यत्व दडलेलं आहे हे या छोट्या प्रसंगामुळे मला पाहायला मिळालं.